नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला आहे आणि या पराभवानंतरही ते स्वतःचा पराभव मान्य करायला तयार नाहीत आणि त्यांनी मी राजीनामा देणार नाही असं स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणच्या सरकार स्थापन करण्याच्या हालचालींमध्ये मोठा पेच निर्माण झालेला आहे. या संदर्भातल्या पुढच्या कायदेशीर बाबी कशा असतील यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर आहेत. सर, काय सांगणार? पश्चिम बंगालमधली मोठा पेच या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कशा पद्धतीने हा पेच सोडवला जाऊ शकतो? या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया कशी असू शकते? खरं म्हणजे ममता बॅनर्जी यांचं हे स्टेटमेंटच मुळी हास्यास्पद आहे. मला अपेक्षा नव्हती की ममता बॅनर्जी अशा प्रकारचं बयानबाजी करून काय साधू इच्छितात. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या निवडणूक जर निकाल तो मान्य नसेल तर आपल्या घटनेनुसार अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. ममता दिदी या स्वतःला प्रतिभाशाली हुशार समजतात, परंतु मला पराभव मान्य नाही, मी राजीनामा देणार नाही असं हास्यास्पद स्टेटमेंट करून स्वतःच त्यांनी हसं उडवून घेतलंय. आपल्या घटनेनुसार जर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला नाही मंत्रिपदाचा आणि मुख्यमंत्री पदाचा, तर मग मात्र राज्यपालांना याच्यात हस्तक्षेप करावा लागेल. पश्चिम बंगालचे राज्यपाल त्यांना सस्पेंड करू शकतात आणि ताबडतोब नवीन जी इलेक्टेड पार्टी जी आलेली आहे भाजप, याच्या नेत्याला ते मंत्रिमंडळ करण्यासाठी, पाचारण करण्यासाठी घटनेनुसार बोलावू शकतात. परंतु ज्या अर्थी ममता दिदी अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात त्यावरून एक गोष्ट मात्र प्रकाशाने मला जाणवते. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात त्यांची व त्यांच्या पक्षाची हार झाल्यामुळे कदाचित त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला असावा आणि म्हणून मध्यंतरी त्यांनी काल टीव्ही मध्ये स्टेटमेंट केलं, मला मारलं, कमरेत लात मारली. कोणी असं पोलीस अधिकारी एका मुख्यमंत्र्याला करू शकत नाही. उलट पक्षी तृणमूल काँग्रेसबद्दलच अनेक तक्रारी, गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आपण वृत्तपत्रातूनही वाचत होतो, बघत होतो. त्यामुळे ममता बॅनर्जीचा उद्देश एवढाच दिसतोय की अशा तऱ्हेचं वक्तव्य करून आपल्या कार्यकर्त्यांना परत गुंडागर्दीकडे वळवायचं, त्यांना एक प्रोत्साहित करायचं, हाच उद्देश दिसतोय. नाही तर ममता दिदीला कायदा समजण्या इतक्या त्या दूधखोळ्या नाहीत. सर, आपण जर बघितलं तर यापूर्वीही असे काही उदाहरण आहेत का सर देशातले, की एखाद्या मुख्यमंत्र्याने पराभव झाल्यानंतर हे निवडणुकीत राजीनामा न देण्याबद्दलचं असं काही वक्तव्य केलं असेल किंवा परिस्थिती उद्भवली असेल? भारताच्या इतिहासात माझ्या दृष्टिकोनातून हे पहिल्यांदाच असं घडतंय. पराभव मान्य नसतो, बऱ्याच लोकांना मान्य नाही, परंतु मला पराभव मान्य नाही इथपर्यंत ठीक होतो. त्याला कायदेशीर मार्गाने आव्हान देऊ शकतात, परंतु मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामाच देणार नाही, मंत्रिमंडळाचाच कारभार मी करेल, हे असं म्हणणं म्हणजे खरोखर विचित्र बोलणं आहे. मला वाटतं त्यांना जाणीव होईल आपण काय बरळलं होते आणि लवकरच त्यांचे जे सल्लागार आहेत ते त्यांना चांगला सल्ला देतील. तर एखाद्या राज्याच्या निवडणुकीमध्ये असा पेच निर्माण होण्याची ही पहिलीच घटना असल्याचं उज्ज्वल निकम साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणामध्ये राज्यपाल हस्तक्षेप करू शकतात आणि पुढच्या कायदेशीर बाबी ह्या पार पडणार आहेत. मात्र ममता बॅनर्जी यांनी केलेले हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचं देखील या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.